दरम्यान आपण व्यासपीठावर जाऊया. आमचे मान्यवर व्यासपीठावर विराजमान आहेत. शिवसेना विभाग प्रमुख सन्मान्य श्री भगवानजी भोईर हे 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नितीन पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अमर कासने या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत ते आणि त्याचबरोबर शिवसेना विभाग प्रमुख देखील आहेत आणि त्यांचा व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला मॅच पाहू शकाल मैदानामध्ये जय हनुमान वडफे विपक्ष जय भोलेनाथ सरवळीपाडा या दोन संघांमध्ये नाणेफेकी जिंकली. सरवळीपाडा संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आमंत्रण केलं फलंदाजीसाठी. यावेळेला मात्र जय हनुमान वडफे संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. जय हनुमान वडफे संघाची प्रेमनाथ आणि दिलीप स्ट्राईकला आहेत. प्रेमनाथ नो स्ट्राईकला दिलीप अशी सलामीची जोडी वडफे संघाची. आणि गोलंदाज या वेळेला सज्ज होईल गोलंदाजी मार्फत. पहिला गोलंदाज नामदेव सज्ज झालाय गोलंदाजी मार्फत. यावेळेला मात्र गेम ऑन होईल. प्रेमनाथ आणि दिलीप ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. नक्कीच सुरुवात करतोय नामदेव. वेलकम समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत करतोय मी. सौरभ पाटील आपला सुस्वागतम. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज P1चा पारपीचं पहिले षटक नामदेव समोर फलंदाज. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रेमनाथ आणि दिलीप. गोल्डन टक वर असतील प्रेमनाथ. मात्र या वेळेसचा चला स्पीडअप करा सामना आपण व्हॉट्सअप प्लीज. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटक टाकावी लागतील. सामना संपवायचा आहे. 4 षटक 20 मिनिटाच्या आत. स्पर्धा मानाची आहे. स्पर्धा सन्मानाची आहे. स्पर्धा वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे गावाचे आहे म्हणून प्लीज वेळेचा बंधन असावं. गेम ऑन. पहिलाच बॉल या वेळेला टाकण्यासाठी सज्ज नामदेव समोर फलंदाज प्रेमनाथ साठी. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र सुर एक बॉल होता बॅक टू द बॉल खेळले. तिथे मात्र या वेळेला चांगला बॉल टाकला होता. या वेळेला नामदेव न मात्र मी म्हणेन कुठेतरी P1चा प्रॉपर्टीचं पहिलं षटक फेकतायत नामदेव. कारण की सर्कलच्या बाहेर तटिया सर्कलच्या बाहेर 2 फलंदाज पाहू शकाल मिन विकेटला. आणि त्याच प्रकारे लॉंग ऑनला अशी चित्रकाची भूमिका. या षटकातील पुढचा बॉल या वेळेला मात्र अल्फ्रेडो चेंडूला खेळून काढलाय. मात्र मिन विकेटला तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे जातील. मात्र या वेळेला हे काताना चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या अटेम्प्टला चेंडूला गॅदर करतील. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेनं जय हनुमान वडफे संघाची श्रीगणेश ओपन झालाय. फलंदाजानं आपल्या खेळाची सुरुवात केली. प्रेमनाथनं 2 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळेला मात्र दरम्यान या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. एक सुमधुर आवाज आहे बालकुम गावचा. भरत पाटील मी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आपलं हार्दिक स्वागत आहे भरत पाटील. यावेळी 6 चेंडू. मात्र चेंडू गेलाय तो मात्र मिन विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत अवधी होता. यावेळेला मात्र 2 फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याच्या. या 2 धावेनं आता मात्र धावफलकावरती धावा 2 ने वाढतील. धावफलकावरती धावा 4 धावा. मात्र 4 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेला मात्र मैदानामध्ये या जय हनुमान वडफे संघाच्या पॉवर पेचचं पहिलं षटक चालू आहे. नामदेव गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अजूनही मात्र यावेळेला 4 चेंडू शिल्लक असतील. या ओव्हरचा तिसरा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र चेंडू सुरेख होता. मात्र लाईन पाहावी लागेल. पण आमच्याकडे बोलतायत की ऑप्शन सोडून जातोय आणि चेंडू मात्र स्वेर. या अतिरिक्त धावेनं आता मात्र धावफलकावरती पाहू शकाल धावा. या वेळेला मात्र 5 धावा जय हनुमान वडफे संघाच्या. मात्र चालू सामना मात्र प्रेक्षकांसाठी जय हनुमान वडफे वर्सेस जय भोलेनाथ सरवळीपाडा या 2 संघांमध्ये 40+ सामना आहे. या षटकातील पुढचा बॉल या वेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र गोलंदाज स्वतः गेले चेंडूवर. तोपर्यंत मिडॉनचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूला उचलेल तोपर्यंत 1 धाव. या 1 धावेनं आता मात्र धावफलकावरती धावा 1 ने वाढतील. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळेला मात्र मैदानामध्ये जय हनुमान
वडपेज संघाच्या पॉवर प्लेचा पहिला षटक गोलंदाज नामदेव टाकतोय. अजूनही मात्र या षटकातील 2 बॉल शिल्लक असतील. एक मात्र लोकप्रिय स्कोरर पाहू शकत गुणलेखक आज आम्हाला लाभले ते मात्र आज आहेत. पहिल्या दिवसापासून अल्पेश गायकवाड यांचे सुद्धा मी स्वागत करतोय. यावेळेला मात्र चेंडू फ्रंट फुटला आले. चेंडू खेळत मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र उचलतील फेकतील तोपर्यंत यावेळेला दुसरी धाव घेत असताना आता मात्र मी म्हणेन जावं लागेल. मात्र प्रेमनाथला पहिला धक्का. यावेळेला जय हनुमान वडपे संघाला प्रेमनाथ बॅक टू द डगआउट. धापलकावरती धावा. आता मात्र 7 धावा. पहिला फलंदाज बाद झाला. यावेळेला मात्र प्रेमनाथ हा पहिला फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. 7 या धावसंख्येवर नामदेवचे हे षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 1 बाद 7 धावा जय हनुमान वडपे संघाच्या. शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र दांडी गुल युंबस दफनटले हित. आता मात्र जावं लागेल. यावेळेला आला रवीला मात्र दुसरा झटका. जय हनुमान वडपे संघाला. रवी बॅक टू द डगआउट. पिवनचा पारबचं पहिलं षटक चांगलं मात्र फेकलं. यावेळेला नामदेव न धावा खर्च केल्या फक्त 7 आणि मात्र 2 फलंदाजांना बाद केलं. पिवनचा पारबचं षटक कसं हाताळावं याचं चांगलं उदाहरण देत असताना यावेळेला नामदेवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी यावेळेला मात्र होत असताना जयबोलनाथ सडवीपाडाच्या बाजूनं नामदेवनं 7 धावा खर्च केल्या आणि जे 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. चांगली गोलंदाजी केली. यावेळेला मैदानामध्ये आता मात्र गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. स्पीडअप करायचंय. खेळ स्पीडअप करायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ घालवू नका. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. 20 मिनिटाचा वेळ निर्धारित केलेला आपल्याला 4 षटकांसाठी. रतन गोलंदाजीची सुरुवात करतो. दुसरं षटक मार्गस्थ आहे. रवी आणि प्रेमनाथ हे फलंदाज सलामीचे फलंदाज फ्रंट लाईन फलंदाज बाद झालेले आहेत. मात्र सलामीवर दिलीप आणि सुनील 4थ्या क्रमांकावर आलेला सुनील खेळपट्टीवर तैनात आहे. सुनील आता मात्र 4थ्या क्रमांकावरती आल्यात. मी म्हणेन थोडीशी मात्र यावेळेला जय हनुमान वडपे संघाची खराब अवस्था आहे. यावेळेला मात्र अवस्था खराब आहे. 7 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केलं. काय बॉलिंग केली. हा जरा बघितली तर हा ही मात्र खेळपट्टी गोलंदाजासाठी कर्दल काल तरी आहे. ज्ञानेश्वर मुकादम सर तर मात्र गोलंदाजी काय केली. 40+ नामदेवनं 7 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं. तर या षटकातील पुढचा बॉल पहिलाच बॉल रतनचा. यावेळेला मात्र सुर एक फडका लगवलाय मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतील तोपर्यंत मात्र एक धाव. या 1 धावेनं धावपलकावरती धावा 8 धावा. पहिल्या मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेच्या षटकात आपण बघितलं पूर्णपणे जखडून ठेवलं होता. प्रेमनाथ आणि रवी हे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र रतनवरही ती जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. कारण जय हनुमान वडपे संघाला मुसंडी मारावीच लागेल. जर मोठी धावसंख्या करायची असेल तर या 2 फलंदाजांना मुसंडी मारावी लागेल. दिलीप आणि सुनील याला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र चेंडू सुरेख होता. यावेळेला मात्र गोलंदाज चेंडूवरती आले तोपर्यंत मात्र एकच धाव. या 1 धावेनं आता मात्र धावपलकावरती धावा 9 धावा. गोलंदाज सांगी कोठ्यातील दुसरं वैयक्तिक पहिला फेकतोय. रतनचा वापर 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. अजूनही या षटकातील 4 बॉल शिल्लक असतील. 4 बॉलमध्ये किती धावा खर्च करतील. या षटकातील पुढचा बॉल
फेकणारी सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फ्रंट फुटला आले होते, अपील जरूर केला होता, मात्र या वेळेला मी म्हणेन बॅटकट आहे एक धाव. या एक धावेनं आता मात्र धावपलकावरती धावा, दुहेरी अंकामध्ये 10 धावा. यानंतर मात्र प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका, एक बिग मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेग्युलर क्रिकेटचा महासंग्राम. यानंतर अजूनही 40+ चा सामना होईल आणि त्यानंतर मात्र रेग्युलर क्रिकेटचा सामना. यावेळेला हा बॉल सुरेख टाकला होता, लॉंगाचे क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलतील, तोपर्यंत एक धाव. या वेळेला मी म्हणेन वारंवार चांगली गोलंदाजी, जशी गोलंदाजी केली नामदेवनं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून, तशीच गोलंदाजी त्याच प्रकारे फेकतोय यावेळेला रतन 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी मी म्हणेन रतनच्या माध्यमातून. या षटकातील पुढचा बॉल, 5वा बॉल टाकणे सज्ज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आता मात्र चेंडू स्क्वेअर लेगला गेलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, एकदा पुरा दुसरीचा प्रयत्न, पाहता या वेळेला मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला 2 धावेनं आता मात्र धावपलकावरती धावा पाहू शकाल. 13 धावा. दुसरं षटक चालू आहे, अजून या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. यावेळेला मात्र सुरेख फटका, आता मात्र चेंडू लॉंग ऑफला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेला मात्र चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत एकच धाव. या एक धावेनं आता मात्र धावपलकावरती धावा लागल्यात. त्या मात्र जय हनुमान वडपे संघाच्या 14 धावा 2 गडांच्या मोबदल्यात. तर 2 षटकात धावपलकावरती धावा 14 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. तर याच्या पुढच्या 2 षटकामध्ये हाणामारी होतीये किंवा मात्र अशाच प्रकारे गोलंदाजी होईल जे नामदेवनं आणि रतननं केली. तर ऐकूया एक वडुनवकरचा भिवंडी मधला गोड आवाज, ज्ञानेश्वर मुकादम. ओ टू ज्ञानेश्वर मुकादम. थँक्यू सौरभ पाटील. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने आपण पाहतोय जय हनुमान वडपे संघाने 14 धावा केलेल्या आहेत. दोन्ही षटकामध्ये जखडून ठेवलेले फलंदाजांना. नवीन गोलंदाज रवी येतोय. पहिला चेंडू रवीचा, यावेळी मात्र ऑन द राईस केलेला आहे. नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. मात्र एंटरटेनमेंट क्रिकेट आपण पाहू शकतो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत तो दोन्ही फलंदाज, मात्र फेक केली होती. आपण बघितलं थोडंसं एंटरटेनमेंट, पडतायत झडतायत, मात्र चेंडू सोडण्याचा प्रयत्न नाहीये. अशा प्रकारे 2 धाव मिळाले, तर 2 धावाने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. जय हनुमान वडपे 16. 40+ क्रिकेटमध्ये हीच मजा असते मित्रांनो, हेच एंटरटेनमेंट असतं 40+ क्रिकेटचं. मात्र जिद्द आणि चिकाटी वाखाणण्याजोगी. यावेळी फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे कार्पेटच्या सहाऱ्याने. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्लम्बलिंग झाला होता, मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाही दोन्ही फलंदाजांना. धाव मात्र मिळते फक्त 1. आतापर्यंतच्या ह्या खेळामध्ये एकही मोठा फटका म्हणजे चौकार किंवा षटकार लागलेला नाही. नामदेवच्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. यानंतर होणारा सामना गावदेवी भादवड विरुद्ध गावदेवी पिंपळघर सुपर 5 मधला सामना आहे. सुपर 5 मधली लढत आहे आणि जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे, लगेचच यायचं आहे. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांवर निर्णय सोपवलेला. बघूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडतंय. तिसरे पंच सुनील म्हात्रे आहेत, आमचे टीव्ही पंच, टीव्ही अंपायर, अर्थात आमचे भिवंडीचे गोट्या पंच आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे सुनील म्हात्रे. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवायचं आहे, स्लो मोड ऑफ ॲक्शनमध्ये दाखवायचं, ह्याच अँगलमध्ये दाखवायचं आहे, पण थोडीशी ॲक्शन रिप्ले स्लोमध्ये दाखवायची आहे. आमच्या तिसऱ्या पंचांनी मागणी केलेली आहे सुनील म्हात्रे यांनी.
तिसरे पंच सुनील म्हात्रे यांचा निर्णय येतोय. नाबाद क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे फलंदाज. रवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र खेळून काढलेल्या चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ओव्हर लॉंग ऑफ टू 6. अप्रतिम फटका. ऑन दी अपचा अंदाजाने फटका खेळतो. डाऊन द ग्राउंडचा फटका आणि कॅल्क्युलेटेड 6 तोलून मापून मारलेला षटकार. रवी यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. फुलर लेंथ डिलिव्हरी आणि मात्र ऑफस्टमच्या बाहेर चेंडू यष्टीरक्षकाकडे निघून जातोय. निर्धाव चेंडू षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतो रवी. धावसंख्या 23 वर स्थिर आहे. ह्यावेळी मात्र चेंज ऑफ पेस हाफवाली दिली होती. प्लॅटेड चेंडू मात्र पंचांकडून वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली 24. लॉस ऑफ 2 विकेट. मॅनगोज प्रेमनाथ अँड रवी. सुरेख चेंडू खोदून काढलेला आहे. मिडॉनवरून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव थम्पलिंग झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रो आणि आता मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये रेस. बघूया रेस कोणी जिंकलेली आहे. आणि ओव्हर थ्रोच्या ह्या 4 धावा. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. 6 धावा या प्रमाणे मिळत आहेत. नक्कीच ओव्हर थ्रो झाला होता. बघू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी ओव्हर थ्रो झालेला आहे. बघणं नक्कीच मनोरंजक असेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय गॅदर व्यवस्थित केला नव्हता. चेंडूला फील्ड केला नव्हता आणि मात्र जो थ्रो केला होता पूर्णपणे वाईट. ज्ञानेश्वर चिकणे आपण पाहतो या ठिकाणी ओव्हर थ्रो इकडून तिकडे चोहीकडे आणि मैदानात एक धावपळ बघायला मिळाली होती. ज्याप्रमाणे पोलीस एखाद्या मोर्चावर लाठीमार करतायत मैदानात ज्याप्रमाणे धावपळ असते त्याप्रमाणे मैदानात सुद्धा धावपळ बघायला मिळाली होती. पुन्हा एकदा मी आवाज देऊ इच्छितो. गावदेवी भादवड आणि गावदेवी पिंपळघर दोन्ही संघ कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. सुपर 5 मधला सामना आहे. दोन्ही संघ कर्णधाराने त्वरित यायचं आहे. पिंपळघर संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपलं मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदनही करतोय. आतापर्यंत सुपर 5 मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. गावदेवी भादवड संघ कर्णधाराने लगेचच यायचं आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. अशा प्रकारे 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. त्या म्हणजे 10च्या सरासरीने 30. 2 बाद 30. नवीन गोलंदाज साईनाथ सुरुवात करतोय. स्लॉग षटक 4थं षटक टाकण्यासाठी साईनाथ येतोय. अजूनही सुनील आणि दिलीप हे खेळपट्टीवर आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. धावसंख्या 31 वर गेलेली आहे. खेळण्याचा इरादा नव्हता. बघितलं होतं की चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर आहे. फलंदाजाचा अंदाज खरा ठरला आणि चेंडू वाईड. साईनाथ आपल्या बॉलिंग मार्कवर. ह्यावेळेला तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. थेट यष्ट्यांवर फेक केली जाते यष्टी रक्षकाकडून आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद. मित्रांनो आपण पाहतात वीर तानाजी चषक 2019-20. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत व यूट्यूबच्या माध्यमातून जे आमच्याशी जोडले गेलेले आहेत या सर्वांचं वीर तानाजी क्रीडा मंडळ, एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ 40+ रेग्युलर क्रिकेट तसेच या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदनजी पाटील साहेब यांच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. नक्कीच नाईट रजनी क्रिकेटमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय एक विचार, एक गाव, एक संघटना, एक नाव. वीर तानाजी दापोडे
40+ क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. यावेळी मात्र शरीरापासून दूर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. खराब चेंडू होता, दिशा भरकटलेला चेंडू. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 32-32. पंच सचिन सांगेकर आणि स्क्वेअर लेगचे पंच भाऊ पाटील, मॅन फ्रॉम खारबाव. साईनाथ आता मात्र सफल झाला होता फलंदाज. चेंडू जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांकडून पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू बघितले आपण साईनाथकडून. आतापर्यंत साईनाथने 3 वाईट चेंडू फेकलेले आहेत. एक चेंडू टाकण्यासाठी तब्बल 3 वाईट चेंडू हे फेकलेले आहेत. मी तर म्हणेन स्वैर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. यावेळी मात्र वाईटची हॅट्रिक पूर्ण करतोय साईनाथ. खराब गोलंदाजी शेवटच्या षटकात, स्लॉग षटकामध्ये खराब गोलंदाजी करतोय साईनाथ. स्विंग करण्याच्या नादात आणि चेंडू टर्न करण्याच्या नादात दिशा पूर्णपणे भरकटलेलं आहे या ठिकाणी साईनाथ. वेलकम वेलकम पुलाजी इताडकर, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा अनइव्हन बाउन्स बघायला मिळाला होता. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू उचलला होता. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे मात्र चांगलं यष्टीरक्षण करताना नितीन, यष्टीरक्षक नितीन यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करतो. अगदी यष्ट्यांना चिटकून उभा आहे साई. ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू थोडासा बाहेर निघाला होता. पंचांकडून काय इशारा येतोय? बाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्राच्या रूपाने ही धाव. माजी सरपंच पिंपलनेर फुलाजी इताडकर तसेच न्यू एकविरा पिंपलनेर संघाचे अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मंचावर आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे फुलाजी इताडकर साहेब. ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर गोलंदाजी. 4 वाईट टाकल्यानंतर आता मात्र पूर्णपणे कमबॅक केलेले. एकाच टप्प्यावर गोलंदाजी. मात्र फलंदाज त्या ठिकाणी पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला आहे, अपयशी ठरलेला आहे. साई आपल्या गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये 4 चेंडू तब्बल वाईट टाकलेले होते साईने. पुन्हा एकदा आता मात्र यष्टीचित होऊन फलंदाजाला परतवावा लागेल. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये थेट यष्ट्या उडवल्या होत्या आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 35. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 7 आणि तिसऱ्या षटकात तब्बल 16 धावा आल्यानंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. असं वाटलं होतं की 40+ 40च्या वर धावा करण्याची संधी आहे जय हनुमान वडपे संघाला. मात्र शेवटच्या षटकात 4 चेंडू वाईट टाकूनही पूर्णपणे जखडून ठेवलेले. कुठलाही मोठा फटका मारू दिलेला नाही आहे साईनाथने. आपण पाहू शकता आमचं हे व्यासपीठ रिलॅक्स मूडमध्ये सन्माननीय श्री कुंदनजी पाटील साहेब यांना पाहू शकतो. यावेळी मात्र पूल केलेला आहे, मात्र पॉवरफुल नाही आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेला, दुसरा धावाचा प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिली इनिंग संपलेली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान वडपे संघाने 5 बाद धावा केलेल्या आहेत. 36 आणि 37 धावांचं लक्ष जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाला दिलेलं आहे. ओव्हर टू जयवंत पाटील. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. तत्पूर्वी आपण गावदेवी भादवड 40+ संघ कर्णधार आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे. खडल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बनवा होतो, राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव.
भाईजी पाटील, कुलदीपजी पाटील, विकासजी पाटील व दुरण पाटील हे चारही मान्यवर यांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत नाणेफेक होईल. गावदेवी भादवड व गावदेवी पिंपळकर. मित्रांनो, बिग मॅच, कारण सुपर 5 मधला हा सामना. वेलकम प्रल्हाद, खूप खूप स्वागत, अभिनंदन आहे, कारण सुपर 5 मध्ये प्रवेश केलेला आहे, यासाठी अभिनंदन. आमचे मान्यवर येत आहेत, मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. गावदेवी पिंपळकर संघाचे कर्णधार नंदू, आपलं ही खूप खूप स्वागत आहे आणि अभिनंदन आहे, कारण सुपर 5 मध्ये प्रवेश केलेला आहे. ही सुद्धा फार मोठी उपलब्धी आहे आणि बिग मॅच, मोठा सामना होईल. कॉईनची खरं तर माहिती आहे का तुम्ही यापूर्वी सामने खेळलेलात आणि हे तरी सुद्धा माहिती येतोय. एक बाजू या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदनजी पाटील साहेब आणि दुसरी बाजू वीर तानाजी दापोडे, आणि कॉईन सुपूर्द होते मान्यवरांच्या हातात. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक नंदू पाटील कॉलिंग करणार. नाणेफेक मात्र गावदेवी भादवड संघाने जिंकलेले. मी मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय, आपण टॉससाठी आलात आणि विनंती करतोय की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. प्रल्हाद, नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम मी अभिनंदन करतोय, कारण सुपर 5 मध्ये प्रवेश केलेला आहे. ही सुद्धा एक चांगली उपलब्धी आहे. फक्त तुम्ही सेमीफायनलसाठी एक स्टेप दूर आहात, त्यानंतर फायनलचा विचार करायचा आहे. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे काय उद्देश आहे? आमची बॉलिंग लाईन चांगली आहे आणि बॅटिंग लाईन पण चांगली आहे. कसं वाटलं आयोजन हे वीर तानाजी चषक 2019-20? वीर तानाजी चषक खूप छान पद्धतीने आयोजित केलेलं आहे. कुंदन पटेल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आमच्या गावदेवी स्पोर्टतर्फे हार्दिक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नंदू, नाणेफेक हरलेल्यात, समोरचा एक धोकादायक बलाढ्य संघ आहे. तुम्हाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्ही किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात? 40 ते 45. आणि काय करण्यासाठी कुठल्या फलंदाजांना खूप अपेक्षा असणार आहे? संतोष पाटील आहेत, भरत पाटील आहेत, महेश आहे, संतोष जोशी आहे, मी स्वतः आहे, गोटे आदा आहे. मग बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. मिळेल. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर सुपर 5 मधला हा सामना आहे आणि या सामन्यातून संघ विजय होईल तर सरळ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. आणि सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून गावदेवी भादवड संघाचे कर्णधार प्रल्हाद यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेवी पिंपळकर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. मी आपल्यास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. आमचे मान्यवर व्यासपीठावर विराजमान आहेत. नितीन पाटील, मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते 40+ गोरसई संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत जय केने यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आपण पाहू शकता 40+ गोरसई संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर जय केने यांचा व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी कमलाकर पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दुर्वण पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दापोडी गावचे वीर तानाजी दापोडी संघाचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांचा व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर यंग अँड डॅशिंग कुलदीप पाटील दापोडी गावचे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान नितीन पाटील आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. कुलदीप पाटील यांचा व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय.
या वेळेला मात्र धावपलकावरती धावा लगवल्या 36 धावा आणि 37 धावेचं टार्गेट या वेळेला मात्र असेल जय बोलणार सरवली पाडा संघाला. गेम ऑन. पहिलाच बॉल रवी टू रवी. या वेळेला मात्र चेंडू गेलाय तो मात्र साईडला. आता मात्र चेंडू सरळ चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मात्र तोपर्यंत 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावेनं आता मात्र श्रीगणेश ओपन झालाय. क्षेत्ररक्षकाला चकमा दिला या वेळेला मात्र चेंडूनं आणि 3 धावा. 3 धावेनं धावपलकावरती धावा. 3 धावा लाईव्ह स्कोरर पाहू शकाल आपण विकासला. लाईव्ह स्कोरला आहेत विकास. या षटकातील पुढचा बॉल. या वेळेला मात्र सुरेख फडका. आता मात्र चाललाय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं. थांबणार नाही. आउटफील्ड पास आहे. एलईडी स्क्रीनच्या समोर चेंडू नाही चौकार. 4 धावा. चार धावेनं धावपलकावरती धावा. 7 धावा. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट 195 देशामध्ये बघितली जाते. त्याचे पतू पाटील असतील. त्याचप्रमाणे मात्र गुणलेखकाच्या भूमिकेत अल्पेश गायकवाड आहेत पिंपलाशे. या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला सुरेख फटका. यावेळेला कलात्मक फटका. लॉंग ऑफ सीमरच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार यावेळेला नामदेवच्या बॅटमधनं. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये फ्रंटफुटवर आला होता ऑन द राईस. चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक सुरेख चौकार. दरम्यान तनिष एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जगदीश इताडकर पूर्ण यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद. यावेळेला फ्रंटफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडूला बॅटचा संपर्क केला नाहीये. ऑलराऊंडर आहेत हे मात्र फलंदाज नामदेव जय बोलणार सरवली पाडा संघाचे. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. 7 धावा दिल्या. एका फलंदाजाला बाद केलं मात्र त्याच प्रकारे फलंदाजी झडतायत आपल्या संघासाठी. यानं 3 चेंडूचा सामना केला. 8 धावा आपल्या संघासाठी. गोलंदाजी पण चांगली केली. त्याच प्रकारे फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी ऑलराऊंडर आहेत. आता मात्र या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र सुरेख चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत मात्र यावेळेला एकच धाव. या 1 धावेनं आता मात्र धावपलकावरती धावा. दुहेरी अंकात 12 धावा धावपलकावरती पाहू शकाल मैदानामध्ये. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या या षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेला फ्रंट फुटला आले. सुरेख फटका. आता चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफ बॉन्डलाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इन द रोप आणि या 4 धावा. ओढ लागली मला ग माऊले. ओढ लागली मला. ओढ लागली मला ग माऊले. ओढ लागली मला. आई माझी बैसली गो या मन काढा गावाला. आई माझी बैसली गो या मन काढा गावाला. पाहू शकतो सौरभ आपण ऍक्शन रिप्ले मध्ये अराउंड द विकेट गोलंदाजी केली होती. फ्रंटफुटवर आला होता. स्टेप आउट होऊन केला होता फटका. एक ताकदवर फटका आणि लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर केली होती चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. या धावसंख्या झालेली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16. दरम्यान तनिष एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जगदीश हिताडकर पूर्ण यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या. तसेच सुजित डिजिटलचे प्रोप्रायटर सुजित मनोहर पाटील यांच्याकडून ह्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद सुजित डिजिटल. आपला हार्दिक हार्दिक आभार. पहिल्या षटकामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण केलं. धावपलकावरती धावा लगवल्या. 16 धावा. मात्र कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाला नाहीये. P1चा पावरप्लेचे षटक आहे. यावेळेला मात्र कसा योग्य ते वापर केला फलंदाज रवी आणि नामदेवनं. यावेळेला मात्र धावपलकावरती धावा लगवल्या. 16 धावा. मात्र 37 धावेचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 16. अजूनही मात्र धावपलकावरती 21 धावेची गरज असते. येणारे 18 बॉल आणि 21 धावा कंपल्सरी काढाव्याच लागतील. सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक
या वेळेला मात्र दिलीप गोलंदाजी साठी सज्ज झालाय. भिवंडीचे दिग्गज समालोचक आज बाहुजयकाल सिद्दीक भावे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर गवली सर आणि त्याच प्रकारे भेलाचा एक बुलंद आवाज जयवंत पाटील सर आणि त्याचप्रमाणे वडनवगरचा एक बुलंद आवाज ज्ञानेश्वर चिकणे सर हे लाभलेत आज. त्यांचे सुद्धा मी या स्पर्धेनुसार हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला गेम ऑन. मात्र या षटकातील दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल टाकणे सज्ज होईल, तो मात्र गोलंदाज दिलीप. यावेळेला सुरेख फटका काय लगबला कव्हरच्या दिशेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. पुढे दुसरा प्रयत्न आणि या वेळीला मात्र 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये असलेला ताळमेळ या वेळेला मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. या 2 धावेनं धावफलकावरती धावा 18 धावा. सौरभ पाटील 37 धावांचं लक्ष पूर्ण करायचे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 16 धावा आल्यानंतर आत्मविश्वास वाढला असेल या दोन्ही फलंदाजांचा आणि त्या अनुषंगाने दुसऱ्या षटकामध्येही आता मात्र पवित्रा बदललेला आहे. नक्कीच ज्ञानेश्वर चिकणे सर. या षटकातील पुढचा बॉल. या वेळेला चेंडू चांगला आहे, अपील केलं जात. मात्र अपिलामध्ये आत्मविश्वास जास्त होता, विश्वास कमी होता. फलंदाजानं मात्र पंचांना अपील हटवला आणि यावेळेला मात्र सुरक्षित क्रीजवरती आहेत यावेळेला मात्र. आणि आता मात्र स्थिर आहे धावसंख्या धावपलकावरती 18 धावा. दुसरं षटक चालू आहे. दिलीपचा आकर्षक बॅनर बनवणारे सुजित डिजिटल चे प्रोप्रायटर सुजित मनोहर पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सुजितजी. काय फलंदाजी करतोय मी म्हणेन नामदेव. यावेळेला आपल्या संघासाठी या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला सुरेख डाऊन ड्राईव्ह आमच्या व्यासपीठाला समी देत असताना चेंडू या वेळेला नामदेवच्या बॅट मध्ये येणारा हा तिसरा चौकार. 4 धावा. खंडोबाचा खंडा एकच परी, शिवाचं मावळ आम्ही साठभारी. मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबाचा मल्हारी मल्हारी. काय उत्कृष्ट फटका होता. नक्कीच ऑन द राईस खेळला होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून थेट सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला काय फलंदाजी करतोय. हा चेंडू आता मात्र मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक असतील मात्र तेवढी चांगली यावेळी क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मी म्हणेन यावेळेला भेटला 2 धावा. दरम्यान फरांजी घोटकर उत्कृष्ट क्रिकेटर, त्याचबरोबर क्रिकेटशी खूप त्यांची जवळीक आहे. यांच्याकडून या स्पर्धेसाठी कॉमेंट्री पॅनलसाठी कुंदनजी पाटील साहेब यांच्यासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. फरांजी खोटकर आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. धावपलकावरती धावा 24 धावा धावपलकावरती. काय फलंदाजी करतो. सलामीला का फाटवलं त्याची जबाबदार देत असताना यावेळेला मात्र फलंदाज नामदेव. या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र आता मात्र चेंडू लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र डायरेक्ट हिट. बापरे, डायरेक्ट हिट केला होता. स्टंपला लावून चेंडू लागला, त्याचा फायदा उचलला एवढा 2 फलंदाजानं आणि या मात्र 2 धावा. या 2 धावेनं आता मात्र धावपलकावरती धावा 26 धावा धावपलकावरती लागल्यात यावेळेला. आणि मात्र 13 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 11 धावा यावेळेला मध्ये जिंकण्यासाठी जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला. आता नामदेव चांगली फलंदाजी करतोय, ऑलराऊंडर आहे. का ऑलराऊंडर का कशा प्रकारे व्हायला पाहिजे तर नामदेव तर का त्याने षटकात आलं. पहिलं 7 धावा दिल्या, 1 फलंदाजाला बाद केलं. तर षटकातील पहिला यावेळी षटकातील लॉप केला चेंडूला. आता मात्र चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. नामदेवच्या बॅटमध्ये हा पहिला षटकार, भगवा षटकार. 6 धावा. काय जबरदस्त फटका होता. बघितला आपण. ह्या फटक्याला जर नाव द्यायचं झालं तर चाबूक शॉट असं म्हटलं जाऊ शकतं. दिलीप याच्या ह्या षटकामध्ये अतिशय चांगली फटकेबाजी पाहायला मिळालेली आहे. धावपलकावरती धावा 32 धावा. मात्र साहिल इंद्रपाल पाटील यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आल्या, त्यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. धावपलकावरती धावा पाहू शकाल यावेळेला मात्र 32 धावा धावपलकावरती लागल्या. अजूनही मात्र जिंकण्यासाठी गरज असेल
ती मात्र 5 धावेंची. काय बॅटिंग करतोय, आपल्या संघासाठी झडतोय. मात्र दाऊद नामदेव आपला तून फलंदाजी आपल्या संघासाठी. मात्र सलामीला आल्यात चांगली फलंदाजी केली, ती मात्र 25 धावेंवर. गोलंदाजी सुद्धा चांगली केली. P1चा पहिलं षटक टाळलं, त्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 7 आणि एका फलंदाजाला बाद केलं. त्याच प्रकारे मात्र गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना 25 धावा. चांगली बॅटिंग या वेळेला. मात्र चला सामना स्पीडअप करा पंच प्लीज. वेळेचा बंधन करा आपण, वेळेचा बंधन ठेवा प्लीज. सामना स्पीडअप करा आपण. 5 धावेची गरज आहे या वेळेला. मात्र पहिला गोलंदाज रवीनं गोलंदाजी केली, त्यानं 16 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी केली दिलीपनं. त्यावेळेला मात्र त्याने हे सुद्धा 16 धावा खर्च केल्या. याच्या पुढचा सामना वीर तानाजी दापोडे. बघा कशा प्रकारे प्रॅक्टिस करतायत यावेळेला. चरण पाटीलला पाहू शकाल स्क्रीनवर. राजन पाटील कॅप्टन कूल असतील. 50 वीर आज 50 धावा पूर्ण केलेला नक्कीच दिनेश पाटील आपण दिनेश स्क्रीनवर पाहू पाटील शकतो. आक्रमण झाला पहिल्या सामन्यामध्ये 45, त्यानंतर मात्र अर्धशतक पूर्ण केलं. यावेळेला मात्र सुरेख फटका आहे. आता मात्र चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वर जातोय, तिथे चांगली क्षेत्ररक्षण होत आहे आणि तोपर्यंत भेटतील त्या मात्र 2 धावा. 2 धावा धावपलकावरती. या 2 न आता मात्र धावपलकावरती धावा 34 धावा धावपलकावरती लागल्यात. यावेळेला मात्र मैदानामध्ये अजूनही 3 धावेची गरज जिंकण्यासाठी. अशा पल्लवीत जरूर असतील जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाची, कारण की चांगली बॅटिंग होतीये यावेळेला मैदानामध्ये. या षटकातील पुढचा बॉल. आता मात्र चेंडू सुरेख पद्धतीने फुल टॉस होता. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स इंटू द 4 आणि यावेळेचा चौकार आणि MS धोनी स्टाईल. मात्र सामना फिनिश केलाय. तो मात्र यावेळेला जय भोलेनाथ सरवलीपाडा संघानं त्यांचा पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि हार्ड लक. यावेळेला जय हनुमान वडपे संघ यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याच्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सो हार्ड लक जय भोलेनाथ जय हनुमान वडपे अँड अभिनंदन जय भोलेनाथ सरवलीपाडा. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. जय हनुमान वडपे संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. जय हनुमान वडपे संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नामदेवच्या पारड्यामध्ये जातोय. 25 धावा केल्या आहेत आणि 1 फलंदाजी बाद केलेला आहे. नामदेवची माजी सरपंच पिंपलनेर सन्माननीय श्री फुलाजी पाटील साहेब यांच्या शुभ फुलाजी इत्ताडकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हे पारितोषिक नामदेव यास प्रदान करतोय. जयजी केने या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक नामदेवसाठी आपण द्यायचे. नामदेव जबरदस्त फलंदाजी केली होती. 25 धावा वैयक्तिक 25 धावा. त्यानंतर हे आकर्षक गिफ्ट वॉल वॉच भिंतीवरचं घड्याळ माजी सरपंच फुलाजी इत्ताडकर